Hello everyone, I am Professor N.B. Chate welcomes you all in the 15th lecture of our measurement subject. So my dear students, I have taken one interactive session, that is online lecture on the Google Meet on the Saturday. But unfortunately many of the students were absent for this lecture. So this is not good for their future, right? So attend each and every lecture seriously so that you can understand each and every concept in the syllabus and clear your doubts if you have, right? So I have already told you that uh, in the last lecture that we have completed 2 chapters, right? But one point is intentionally I have put behind because of after completing the 2 chapters you are well known about these uh, various types of measuring instruments. So that's why I have put these slides after completing the our 2 chapters, right? मैंने ये intentionally आपके जो slides है एक point के वो 2 chapter खत्म होने के बाद यहाँ पे add किए हैं, क्योंकि ये भी जो slides मैंने add किए हैं ये भी question आपके main exam में बहुत बार पूछा गया है, ठीक है? So ये इंटेंशनली मैंने आपके 2 चैप्टर खत्म होने के बाद स्लाइड्स ऐड किए हैं, क्योंकि अगर ये इनिशियली हम पॉइंट्स लेते थे तो आपको यहाँ पे मेजरिंग इंस्ट्रूमेंट कौन कौन से है वो तब मालूम नहीं रहते थे। तो इसकी वजह से पहले हमने मेजरिंग इंस्ट्रूमेंट कौन कौन से हैं वो देखे, उसका कंस्ट्रक्शन, वर्किंग, एडवांटेजेस, डिसएडवांटेजेस, एप्लीकेशन, सारे पॉइंट्स देखे। और बाद में हम अभी उसमें जो भी इफेक्ट्स होते हैं इलेक्ट्रिक करंट में मेजरिंग इंस्ट्रूमेंट्स में, तो वो इलेक्ट्रिक करंट्स के इफेक्ट्स को हमें आज के लेक्चर में देखना है, ठीक है? सो माय डियर स्टूडेंट्स, द पॉइंट्स which are mentioned in your syllabus might be here and there, ठीक है? आपके जो पॉइंट्स है सिलेबस में मेंशन किए हुए वो इधर उधर हो सकते हैं थोड़ा फर, लेकिन आई एम trying to take each and every point which is mentioned in your syllabus, ठीक है? मैं हर एक पॉइंट जो आपके सिलेबस में मेंशन किया है वो लेने का ट्राई कर रहा हूँ, ठीक है? 100% मैं वो पॉइंट ले रहा हूँ, ठीक है? ताकि आपका एक भी मार्क कहीं पे भी नहीं जाना चाहिए मेन एग्जाम में। तो उसकी वजह से पॉइंट्स इधर उधर हो सकते हैं, लेकिन आपको वो पॉइंट्स 100% एग्जाम में पूछे गए हैं, इसकी वजह से मैं वो पॉइंट्स ऐड करता हूँ स्लाइड्स में, ठीक है? और वो पॉइंट्स 100% मैं लेता हूँ, ठीक है? So in today's lecture we are going to discuss about the effects of electric current used in the measuring instruments. मैंने ये पॉइंट यहाँ पे क्यों मैं ऐड किया है अभी 2 चैप्टर खत्म होने के बाद, क्योंकि अपने को अभी मेजरिंग इंस्ट्रूमेंट्स मालूम है, ठीक है? अगर ये पहले ही मैं फर्स्ट चैप्टर में सपोज ये पॉइंट लेता था तो आपको मेजरिंग इंस्ट्रूमेंट्स ये मालूम ही नहीं रहते थे। पीएमएमसी टाइप का मेजरिंग इंस्ट्रूमेंट कौन सा है, एमआई टाइप का इंस्ट्रूमेंट कौन सा है, डायनामोमीटर टाइप का इंस्ट्रूमेंट कौन सा है, ठीक? या फिर इलेक्ट्रोमैग्नेटिक टाइप का इंस्ट्रूमेंट कौन से है, ठीक है? तो ये आपको मालूम ही नहीं रहते थे, तो उसकी वजह से मैंने पहले आपके 2 चैप्टर कंप्लीट कर दिए हैं और मैं बाद में 2 चैप्टर खत्म होने के बाद ये पॉइंट ऐड कर रहा हूँ, ताकि आपको अभी ये पॉइंट इजीली समझ में आए, ठीक है? तो बहुत ही सिंपल पॉइंट है ये भी। 5 इफेक्ट है अपने यहाँ पे, ठीक है? वो ये 5 इफेक्ट अपने को देखना है क्या क्या इफेक्ट होते हैं और वो इफेक्ट कौन कौन से इंस्ट्रूमेंट में यूज होते हैं। ये एक सिंपल पॉइंट यहाँ पे देखना है अपने को आज की लेक्चर में, ठीक आहे? त्यामध्ये पहिला पॉइंट आहे मॅग्नेटिक इफेक्ट। पहिला इफेक्ट आहे मॅग्नेटिक इफेक्ट। हा जो मॅग्नेटिक इफेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पीएमएमसी आणि मूव्हिंग आयर्न टाईपचे ॲमीटर्स, व्होल्टमीटर्स मध्ये
आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच आपण डायनॅमोमीटर टाइपचं इन्स्ट्रुमेंट सुद्धा पाहिलेलं आहे. ठीक आहे. EMMC पाहिलं आपण, एम-आय टाइपचे ॲमीटर, एम-आय टाइपचे इन्स्ट्रुमेंट्स पाहिले. त्यामध्ये ॲमीटर, व्होल्टमीटर दोन्ही आले आणि आपण डायनॅमोमीटर टाइपचं वॅटमीटर सुद्धा पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळं मॅग्नेटिक इफेक्ट या मेजरिंग इंस्ट्रूमेंट्स में होत असतो. ठीक है, समझ में आया? तो ये पहला इफेक्ट है अपना। ये आपको क्वेश्चन ऐसा पूछते हैं एग्जाम में, व्हाट आर द इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट यूज्ड इन द मेजरिंग इंस्ट्रूमेंट। तो ये 5 टाइप के इंस्ट्रूमेंट्स मेजरिंग इंस्ट्रूमेंट में इफेक्ट होते हैं। ये इफेक्ट आपको लिखना होता है वो, और वो कौन से मेजरिंग इंस्ट्रूमेंट में होते हैं वो आगे आपको मेंशन करना होता है। ठीक है। तो सेकंड इफेक्ट है आपका इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन इफेक्ट। तो इसके नाम में ही दिया है इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन इफेक्ट। तो ये इंडक्शन टाइप के एमीटर्स एंड वोल्ट मीटर्स, वैट मीटर्स, एनर्जी मीटर्स में होता है। अभी जो इंडक्शन टाइप के एमीटर्स, वोल्ट मीटर्स, वैट मीटर्स, एनर्जी मीटर्स है वो हमें थर्ड एंड फोर्थ चैप्टर में देखना है। ठीक है, वैट मीटर्स एंड एनर्जी मीटर्स अपने को थर्ड एंड फोर्थ चैप्टर में देखना है इंडक्शन टाइप की। ठीक है, तो इन ये सारे इसमें आपका कौन सा इफेक्ट होता है, इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन इफेक्ट। तीसरा इफेक्ट है हीटिंग इफेक्ट। So this if heating effect can be takes place in hot wire instruments, that is ammeters and voltmeters. हे हा हिटिंग इफेक्ट फक्त हॉट वायर इन्स्ट्रुमेंट्स मध्येच पाहायला मिळतो आपल्याला, आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत ॲमीटर्स आणि व्होल्टमीटर्स. चौथा इफेक्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट, अँड दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट कॅन बी यूज्ड ओनली इन व्होल्टमीटर्स. फक्त व्होल्टमीटर्स मध्येच हा इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. और लास्ट का है आपका हॉल इफेक्ट। दैट हॉल इफेक्ट कैन बी टेक्स प्लेस इन फ्लक्स मीटर्स एंड पॉइंटिंग वेक्टर वैट मीटर। ठीक है, ये एक वैट मीटर का टाइप है और ये फ्लक्स मीटर है आपका। तो ये सारे इफेक्ट्स आपको लिखने आने चाहिए, और वो कहाँ पे होते हैं, कौन से मेजरिंग इंस्ट्रूमेंट में होते हैं, ये भी आपको लिखने आना चाहिए। तो ये आपको 2 मार्क का क्वेश्चन बहुत बार आपके मेन एग्जाम में पूछा गया है, उसकी वजह से मैंने ये यहाँ पे ऐड किया है। ठीक है। Now we'll see the one by one effect in detail, right? So first देखेंगे अपन मैग्नेटिक इफेक्ट क्या होता है। So ये मैग्नेटिक इफेक्ट है। So when a current क्या है, when a current is passed through a conductor, जब आपके कंडक्टर में से एक करंट पास होता है, ठीक है, then a magnetic field is produced around the conductor. तब आपके कंडक्टर के बाजू में एक मैग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होती है वहां पे। ठीक है, जेव्हा आपला करंट हा कंडक्टर मधून पास होतो तेव्हा तिथे एक मॅग्नेटिक फील्ड कंडक्टरच्या भोवती प्रोड्यूस केली जाते. सो ड्यू टू दिस फील्ड, व्हेन करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, देन इट एक्सपिरियन्सेस अ मेकॅनिकल फोर्स. आता या फील्ड मुळे जेव्हा तो करंट कॅरिंग कंडक्टर आपण तिथल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करतो तेव्हा त्या करंट कॅरिंग कंडक्टर वरती एक मेकॅनिकल फोर्स एक्सपिरियन्स केला जातो. यालाच आपण फॅराडेज लॉ म्हणतो, राईट? When a current carrying conductor is placed in a magnetic field, then it experiences a force. हा फॅराडेजचा फर्स्ट लॉ म्हटलं होतं आपण, राईट? आणि तोच इफेक्ट इथं आपण पाहतोय. ठीक है, समझ में आया? एक करंट कैरिंग कंडक्टर जब हम उस मैग्नेटिक फील्ड में प्लेस करते हैं तो उस पर एक मैकेनिकल फोर्स वहां पे एक्सपीरियंस होता है. So when we bring one permanent magnet near to another electromagnet, then there is a force of attraction or repulsion. अपने को मालूम है, सपोज एक परमानेंट मैग्नेट हम दूसरे इलेक्ट्रोमैग्नेट के नजदीक लेके जाते हैं तो दोनों में क्या होता है, एक तो फोर्स ऑफ अट्रैक्शन रहेगा या फिर फोर्स ऑफ रिपल्शन रहेगा, डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन ऑफ द करंट इन द कॉइल ऑफ द इलेक्ट्रोमैग्नेट। जो और वो किसके ऊपर डिपेंड रहेगा, जो डायरेक्शन है करंट की, जो आपके इलेक्ट्रोमैग्नेट की कॉइल जो है उसमें से जो करंट है उसके डायरेक्शन के ऊपर वो डिपेंड है कि वो मैग्नेट एक दूसरे को अट्रैक्ट करेंगे या फिर रिपेल करेंगे. ठीक आहे, समजलं? की जेव्हा एक परमनंट मॅग्नेट आपण दुसऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटच्या जवळ नेतो तेव्हा त्या दोन्हीमध्ये एक तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल किंवा रिपल्शन होईल. आणि ते कशावरती डिपेंड आहे, जो
तर ते डिपेंड आहे डायरेक्शन ऑफ करंट इन दी कॉईल ऑफ दी इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेटची जी कॉईल आहे त्याच्यामधून जो करंट फ्लो होतोय त्याच्या डायरेक्शन वरती ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन डिपेंड आहे. तर दॅट इफेक्ट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक इफेक्ट. सिंपल आहे. ठीक. तर हा आहे पहिला इफेक्ट आपला. राईट. सेकंड इफेक्ट आहे आपका हीटिंग इफेक्ट. हीटिंग इफेक्ट. ठीक आहे. त्याच्या नावातच दिलेलं आहे की व्हेन करंट इज पास्ड इन दी कंडक्टर देन हीट इज प्रोड्युस्ड विच इज प्रपोर्शनल टू I स्क्वेअर RT. जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून करंट पास केला जातो तेव्हा तिथं हीट प्रोड्यूस होते माहिती आहे आपल्याला, आणि तिथली हीट ही प्रपोर्शनल असते I स्क्वेअर RT ला, वेअर I इज दी करंट फ्लोइंग थ्रू दी कंडक्टर, then R is the resistance of the conductor and T is the time duration of the current flow. ठीक आहे. तिथल्या टर्मचं मिनिंग सांगितलेलं आहे. I म्हणजे आपला करंट आहे कंडक्टर मधला जो फ्लो होतोय तो, देन R म्हणजे आपला रेजिस्टन्स आहे कंडक्टरचा, आणि T म्हणजे आहे आपला टाइम ड्युरेशन ऑफ दी करंट फ्लो. ठीक आहे. तर हा हीटचा फॉर्म्युला आहे. हीट ही तिथल्या I स्क्वेअर RT ला प्रोपोर्शनल असते. ठीक आहे. कधी प्रोपोर्शनल असते? वेन करंट इज पास्ड इन दी कंडक्टर हीट इज प्रोड्युस्ड. जेव्हा कंडक्टर मधून करंट पास केला जातो तेव्हा हीट प्रोड्यूस होत आहे आणि ती हीट आपल्या या I स्क्वेअर RT ला प्रोपोर्शनल असते. क्लिअर आहे? हा पहिला पॉइंट आहे. सेकंड पॉइंट दिया है द करंट टू बी मेजर्ड इज पास्ड थ्रू अ स्मॉल एलिमेंट विच हिट्स ड्यू टू I स्क्वेयर RT पावर लॉस. जो करंट मेजर करना है हमें वो पास करना है हमें एक स्मॉल एलिमेंट से. ठीक है. और उसकी वजह से वो हीटअप होगा एलिमेंट. किसकी वजह से हीटअप होगा? ड्यू टू दी I स्क्वेयर RT पावर लॉस की वजह से. ठीक है. जो करंट हमें मेजर करना है वो हमें पास करना है एक स्मॉल एलिमेंट से, और उसकी वजह से वो स्मॉल एलिमेंट में हीट प्रोड्यूस हो जाएगी. इसकी वजह से I स्क्वेयर RT पावर लॉस की वजह से. ठीक है. सो द राइज इन टेम्परेचर इज कन्वर्टेड इनटू elongation of hot wire element causes displacement of the pointer. ये जो राइज हो रहा है वहां पे टेम्परेचर में वो कन्वर्ट किया जाएगा आपके इलोंगेशन ऑफ हॉट वायर एलिमेंट में, यानी हॉट वायर एलिमेंट आपका इलोंगेट होगा, यानी उसकी लेंथ बढ़ जाएगी. सो उसकी वजह से विच कॉजेज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पॉइंटर, उसकी वजह से आपकी पॉइंटर की डिफ्लेक्शन हो जाएगा. ठीक है. डिस्प्लेसमेंट हो जाएगी. सो क्लियर आहे? समजलं की जो करंट आपल्याला मेजर करायचा तो पास करायचा आपल्याला स्मॉल एलिमेंट मधून, आणि त्या स्मॉल एलिमेंट मधून जर तो करंट आपण पास केला तर त्याच्यामुळं त्या एलिमेंट मध्ये हीट प्रोड्यूस होते I स्क्वेअर RT पॉवर लॉस मुळे, आणि जे राईज होतंय टेम्परेचर तिथं ते कन्वर्ट केलं जातं हॉट वायर एलिमेंटच्या इलॉंगेशन मध्ये, आणि त्यामुळं पॉइंटरची आपल्या तिथली डिस्प्लेसमेंट होते. क्लियर आहे? तो ये हा आहे आपला सेकंड इफेक्ट, दॅट इज कॉल्ड एज हीटिंग. नाउ थर्ड इफेक्ट आहे यातला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इफेक्ट. ठीक आहे. हे लक्षात राहिले दोन्ही, मॅग्नेटिक इफेक्ट आणि हिटिंग इफेक्ट, आणि हे कुठं होतात हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यासाठी ही स्लाइड तुम्हाला लक्षात ठेवायची. मॅग्नेटिक इफेक्ट हा PMMC मूव्हिंग आयर्न टाईप आणि डायनोमीटर टाईपच्या वॅटमीटर मध्ये होतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इफेक्ट हा इंडक्शन टाईप ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर, एनर्जी मीटर मध्ये होतो. हिटिंग इफेक्ट हा हॉट वायर इन्स्ट्रुमेंट मध्ये म्हणजेच ॲमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये होतो. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट हा व्होल्टमीटर्स मध्येच होतो फक्त. हॉल इफेक्ट हा फ्लक्स मीटर आणि पॉइंटिंग वेक्टर मीटर मध्ये होत असतो, वॅट मीटर मध्ये होत असतो. क्लिअर आहे? हे इथं लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे मी परत परत सांगतोय तुम्हाला. आता थर्ड इफेक्ट पाहतोय आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इफेक्ट. नाउ व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इफेक्ट? ठीक आहे. त्यासाठी ही डायग्राम आहे. ठीक आहे. सो हियर in this diagram you can see two magnets here. First one is the upper magnet, right, and second one is the lower magnet. So this is lower magnet, this is upper magnet. Clear? Then here is the relay coil which is wound on the central limb of this upper magnet. ठीक आहे. या सेंट्रल लिंब वरती, लिंब LIMB, लिंब म्हणजे हा जो व्हर्टिकल पोर्शन असतो या कोअरचा किंवा या मॅग्नेटचा,
त्याला आपण लिंब असं म्हणतो. ठीक आहे. तर त्या सेंट्रल लिंब वरती जी कॉईल वाउंड केलेली तिला रिले कॉईल नाव दिलेलं आहे, जी अप्पर आहे. आणि जी त्याच्या खाली जी कॉईल दिलेली आहे ती आहे आपली सेकंडरी कॉईल. ही सेकंडरी कॉईल आपण इथं कनेक्ट केलेली या लोअर मॅग्नेटला दिसते तुम्हाला. ठीक आहे. म्हणून करंट हा असा पास होईल आपला I2, नंतर इथून इकडे फ्लो होईल. ठीक आहे. आणि इथून आपला हा करंट असा पास होईल. ठीक आहे. सो हिअर इज यू कॅन सी वन डिस्क इज देअर. ठीक आहे. दॅट डिस्क कॅन बी मेड अप फ्रॉम ॲल्युमिनियम, राईट. ही ॲल्युमिनियम पासून आपण बनवलेली असते डिस्क. नंतर इथं जे फ्लक्स प्रोड्यूस होईल आपलं, दॅट इज डिनोटेड बाय फाय. I2 करंट आहे, हा I1 करंट आहे. म्हणजे इथं आपण सप्लाय देतो, सिंगल फेज AC सप्लाय देतो. क्लिअर आहे. तर ही सिंपल डायग्राम आहे इथं. आणि याच्यामध्ये आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इफेक्ट होत असतो. काय काय दिलंय मग यामध्ये पॉइंट्स आपण पाहू. वेन अन ॲल्युमिनियम डिस्क इज प्लेस्ड इन द गॅप बिटवीन टू इलेक्ट्रोमॅग्नेट्स. आता ये दोन इलेक्ट्रोमैग्नेट्स आहेत अपने, यहाँ पे दो इलेक्ट्रोमैग्नेट्स दिख रहे हैं आपको. तो ये दोनों इलेक्ट्रोमैग्नेट्स के गैप में हमने यहाँ पे एक एल्यूमिनियम डिस्क प्लेस की है. ठीक है. सो विच इज सप्लाइड विद AC सप्लाई. अभी इसको क्या करना है, अपने को AC सप्लाई देना है. देन एन EMF इज इंड्यूस्ड इन द डिस्क. जब हम यहाँ पे सप्लाई देंगे सिंगल फेज AC सप्लाई, तब EMF आपका यहाँ पे इंड्यूस होगा ये डिस्क में. ठीक है. सो इसको ही बोलते हैं अपन इंडक्शन. ठीक है. मैं यानी म्यूचुअली इंड्यूस EMF जो बोलते हैं ना अपन, वो इफेक्ट है यहाँ पे, इलेक्ट्रोमैग्नेटिक इफेक्ट उसको बोलते हैं. ठीक है. यानी यहाँ पे सप्लाई दिया सिंगल फेज AC सप्लाई, तो डिस्क में आपका EMF इंड्यूस हो रहा है. ठीक है. समझ में आया. सो दिस EMF सर्कुलेट दी करंट इन द डिस्क. अभी यहाँ पे EMF इंड्यूस होने की वजह से, ये आपके एल्यूमिनियम डिस्क में EMF इंड्यूस होने की वजह से इसमें से आपका एक करंट फ्लो हो जाएगा. ठीक है. सो दी टॉर्क इज एक्सर्टेड ऑन द डिस्क. और वो करंट तो यहाँ पे इस डिस्क में से फ्लो हो जाने की वजह से इस एल्यूमिनियम डिस्क पे टॉर्क एक्सर्ट होगा आपका. और वो टॉर्क क्यों एक्सर्ट होगा, ड्यू टू द इंटरेक्शन बिटवीन इंड्यूस करंट एंड मैग्नेटिक फ्लक्स. क्योंकि आपके इंड्यूस करंट और मैग्नेटिक फ्लक्स का इंटरेक्शन होता है, उसकी वजह से आपके एल्यूमिनियम डिस्क के ऊपर एक टॉर्क एक्सर्ट होता है. एंड टॉर्क एक्सर्ट होने की वजह से वहाँ पे आपकी एल्यूमिनियम डिस्क क्या होती है, रोटेट होती है. ठीक है. समझ में आया. ठीक आहे. समजलं की जेव्हा आपण इथं AC सप्लाय देणार आहे, सिंगल फेज AC सप्लाय, तेव्हा आपल्या ॲल्युमिनियम डिस्कमध्ये EMF इंड्यूस होणार आहे. आता या ॲल्युमिनियम डिस्कमध्ये EMF इंड्यूस झाल्यामुळं या डिस्कमधून एक करंट फ्लो होईल आपला. आणि करंट फ्लो झाल्यामुळं इथं या डिस्कवरती एक टॉर्क एक्झर्ट होणार आहे. तो कोणामुळे एक्झर्ट होतोय, ड्यू टू द इंटरॅक्शन बिटवीन द इंड्यूस्ड करंट अँड मॅग्नेटिक फ्लक्स. जे इंड्यूस करंट आणि मॅग्नेटिक फ्लक्स मधलं जे इंटरॅक्शन आहे, त्यामुळं टॉर्क आपला तिथं डिस्कवरती एक्झर्ट होतोय आणि त्यामुळं आपली डिस्क काय होणार आहे, इथं रोटेट होणार आहे. सो दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इफेक्ट. आणि हा इफेक्ट कुठं होतो मग, मी सांगितलं तुम्हाला, दिस इफेक्ट कॅन बी टेक्स प्लेस इन द इंडक्शन टाईप ॲमीटर्स, व्होल्टमीटर्स, वॅटमीटर्स अँड एनर्जी मीटर्स. ठीक आहे. तर आपण हे पुढे पाहणार आहे तिसऱ्या आणि चौथ्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. एनर्जी मीटर आणि वॅट मीटर्स मध्ये. ठीक आहे. त्यामुळे ही डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची. राईट. देन चौथा इफेक्ट आहे आपला इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट. सो हियर when two metal plates are charged, then there is a force of attraction or repulsion on them. ठीक है. कि जब दो मेटल प्लेट्स चार्ज होते हैं, तब वो दोनों मेटल प्लेट्स में एक तो फोर्स ऑफ अट्रैक्शन रहेगा या फिर फोर्स ऑफ रिपल्शन रहेगा. ये आपने फिजिक्स में इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट पढ़ा होगा. ठीक है. हे दोन प्लेट जेव्हा दोन प्लेटला जेव्हा आपण चार्ज करतो, तेव्हा त्या दोन्ही प्लेटमध्ये एक तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल किंवा फोर्स ऑफ रिपल्शन होईल. ठीक आहे. सो दी फोर्स एक्झर्टेड इज गिवन बाय, आता तिथल्या फोर्स जो एक्झर्ट होतोय त्या फोर्सचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे इथं. सो F इज प्रपोर्शनल टू Q1 Q2 डिवायडेड बाय D2.
हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, इथे लक्षात ठेवायचा. फोर्स जो एक्झर्ट होतोय त्याचा फॉर्म्युला आहे एफ इज प्रोपोर्शनल टू Q1 Q2 डिवायडेड बाय D2 अँड इज यूज्ड फॉर मोमेंट ऑफ द पॉइंटर. आणि हा फोर्सच आपल्याला यूज करायचा आहे तिथल्या पॉइंटरची मुवमेंट करण्यासाठी. आता Q1 Q2 काय आहेत आपले, where Q1 and Q2 are the charges on the two plates and D is the distance between the two plates. Clear? हा सिंपल इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट फिजिक्स मध्ये तुम्ही पाहिला असेल. ठीक आहे, तो इथं लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट कुठं होतो, फक्त वोल्ट मीटर्स मध्ये होतो. हा लक्षात ठेवा, इथं इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट फक्त वोल्ट मीटर्स मध्येच होतो. क्लिअर आहे. आणि शेवटचा इफेक्ट आहे यामधला, तो आहे आपला हॉल इफेक्ट. व्हॉट इज हॉल इफेक्ट? इथं एक त्यासाठी डायग्राम दिसते तुम्हाला. ठीक आहे, या डायग्राम मध्ये काय काय दाखवलंय पहा. ही एक सेमीकंडक्टर स्लॅब दाखवलेला इथं. ठीक आहे, किंवा तुम्ही स्ट्रीप म्हणू शकता. एका कंडक्टिंग मटेरियलची स्ट्रीप आपण यूज केलेली. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये पोलॅरिटी दाखवलेली, पॉझिटिव्ह पोलॅरिटी, निगेटिव्ह पोलॅरिटी. राईट. नंतर हे इथं एक मॅग्नेट दाखवलंय N आणि S. या मॅग्नेटच्या भोवती ही मॅग्नेटिक फील्ड दाखवलेली आहे. अँड दी डायरेक्शन ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड इज डाउनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, किंवा ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्ड म्हटलेलं इथं, डाउनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. हियर नंतर इथं एक DC सप्लाय द्यायचा आहे आपल्याला, त्यामुळं कॉन्स्टंट करंट फ्लो होईल याच्यामधून. आणि आपल्याला या दोन्ही एजेसला काय करायचंय, तिथं हॉल व्होल्टेज मेजर करायचंय. दॅट इज डिनोटेड बाय VH. क्लिअर. हे जे दोन एजेस आहेत, या दोन्ही एजेस मध्ये आपल्याला तिथं हॉल व्होल्टेज मेजर करायचं. तर ही एक सिंपल डायग्राम इथं आहे हॉल इफेक्ट साठी. ठीक आहे. नाउ विल सी व्हॉट इज हॉल इफेक्ट. त्याच्यामध्ये हॉल इफेक्ट पाहू आपण. इफ अ स्ट्रिप ऑफ कंडक्टिंग मटेरियल carries current in the presence of transverse magnetic field. ही ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्ड आहे आपली, म्हणजे त्याची डायरेक्शन ही आपली डाउनवर्ड डायरेक्शन आहे. ठीक आहे. आणि इफ अ स्ट्रिप ऑफ कंडक्टिंग मटेरियल, म्हणजे हे आपलं सेमीकंडक्टर स्लॅब जे दाखवलेले आहे, ती आपली स्ट्रिप आहे कंडक्टिंग मटेरियलची. आणि त्याच्यामधून जेव्हा करंट कॅरी केला जातो या ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये, तेव्हा then an EMF is produced between the two edges of the conductor. या दोन एजेस जे आहेत कंडक्टरचे, त्याच्यामध्ये तिथं EMF इंड्यूस केलं जातं. EMF म्हणजेच वी नो दॅट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, अँड दॅट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज नथिंग बट वन टाइप ऑफ व्होल्टेज. ठीक आहे. सो विच इज नोन ॲज हॉल इफेक्ट. आणि ते दोन एजेसच्या मध्ये आपल्याला हे EMF मेजर करायचं, म्हणजेच ते असणार आहे आपलं हॉल व्होल्टेज. ठीक है, आणि त्याच इफेक्टला म्हणतो आपण हॉल इफेक्ट. समझ में आया? क्या बोला मैंने पहला पॉइंट यहाँ पे, कि जब हम एक स्ट्रिप लेते हैं कंडक्टिंग मटेरियल की और उसमें से करंट कैरी किया जाता है इन द प्रेजेंस ऑफ ट्रांसवर्स मैग्नेटिक फील्ड. ये ट्रांसवर्स मैग्नेटिक फील्ड है, यानी इसकी डायरेक्शन डाउनवर्ड है. तो इसके प्रेजेंस में जब हम स्ट्रिप लेते हैं एक कंडक्टिंग मटेरियल की और उसमें से करंट कैरी किया जाता है, तब वहां पे EMF इंड्यूस होता है. कहाँ पे EMF इंड्यूस होता है? बिटवीन द टू एजेस ऑफ द कंडक्टर. ये जो दो एजेस है, ये दोनों एजेस के बीच में यहाँ पे EMF इंड्यूस होता है, यानी उसको हम हॉल वोल्टेज बोलेंगे. और दैट इफेक्ट इज कॉल्ड एज हॉल इफेक्ट. उसको क्या नाम दिया है अपन ने? हॉल इफेक्ट. ठीक है. नाउ द मैग्नीट्यूड ऑफ वोल्टेज डिपेंड्स ऑन द करंट. जो मैग्नीट्यूड है अपने वोल्टेज का, वो किसके ऊपर डिपेंड रहेगा? वहाँ के करंट के ऊपर डिपेंड रहेगा. ठीक है. फ्लक्स डेन्सिटी के ऊपर डिपेंड रहेगा अँड दी प्रॉपर्टी ऑफ दी कंडक्टर के ऊपर डिपेंड रहेगा. ठीक आहे. जे मॅग्नेट्यूड आहे व्होल्टेजचं, ते तिथल्या करंटवरती डिपेंड असणार आहे, तिथल्या फ्लक्सवरती डिपेंड असणार आहे, आणि जी प्रॉपर्टी आहे कंडक्टरची त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. दॅट इज हॉल इफेक्ट कोइफिशियंट म्हणतो आपण त्याला. सो धिस EMF इज ॲम्प्लिफाईड अँड देन मेजर्ड. नंतर ते आपण EMF तिथला ॲम्प्लिफाईड करतो आणि नंतर त्याला मेजर करतो. सो दिस इज कॉल्ड ॲज हॉल इफेक्ट.
समजलं? हा हॉल इफेक्ट कुठं होतो मग मी तुम्हाला सांगितलं हॉल इफेक्ट कॅन बी टेक्स प्लेस इन दी फ्लक्स मीटर्स अँड पॉइंटिंग व्हेक्टर वॅट मीटर. क्लिअर आहे? तर हे असे 5 इफेक्ट आहेत. हे अतिशय महत्त्वाचे इफेक्ट्स आहेत. बऱ्याच वेळेला म्हणजे मॅक्सिमम वेळेस हे तुमच्या मेन एक्झाम मध्ये विचारले गेलेले इफेक्ट्स आहेत. So that's why I have included these effects after completing our 2 chapters. Clear? तो इसमें कुछ डाउट है आपको और कभी भी मुझे पूछ सकते हैं. ठीक है? किसी को डाउट है तो आप मुझे पूछ सकते हैं. ठीक है? So here completes your 2 chapters, right? You can see once your syllabus. ठीक है? आपको एक बार आपका पूरा सिलेबस देखना है. ठीक है? और सिलेबस देख के आपको एनालिसिस करना है उसका कि सारे पॉइंट्स उस सिलेबस में के ये दोनों चैप्टर्स में कवर हुए हैं कि नहीं. ठीक है? एक आध दूसरा पॉइंट अगर आपको लगता है कि मैंने नहीं लिया है या फिर आपको समझ में नहीं आया है, ठीक है, और कुछ डिफिकल्टी है उसमें वो पॉइंट में, ठीक है, तो आप मुझे कभी भी पूछ सकते हैं. दैट पॉइंट्स विल रिपीट इन द नेक्स्ट लेक्चर व्हेन यू कैन आस्क मी इन विच पॉइंट्स यू हैव द डाउट्स. ठीक है? जो पॉइंट में आपको डाउट्स है वो अगर आप मुझे बोलोगे जिसमें आपको कुछ वो पॉइंट में कुछ समझ में नहीं आया है या फिर डिफिकल्ट लग रहा है वो पॉइंट, वो अगर पॉइंट आप मुझे बताओगे तो मैं वो पॉइंट्स आपको फिर से एक बार रिपीट कर सकता हूँ. ठीक है? तो अगर किसी को डाउट है तो आप मुझे पूछ सकते हैं. ठीक है? तो थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो लेक्चर अगेन. राइट? विल स्टार्ट आवर थर्ड टॉपिक इन द नेक्स्ट लेक्चर. ठीक है? जो थर्ड टॉपिक है अपना वो हम नेक्स्ट लेक्चर में स्टार्ट करें. ठीक है? सो विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. ठीक है? अगर आपको वीडियो पसंद आ रहा है तो लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए चैनल को अपने इलेक्ट्रीफाई एकेडमी का. एकेडमी ये चैनल है अपना, तो उसको सब्सक्राइब कीजिए और वहाँ पे बेल आइकन है उसको प्रेस कीजिए ताकि आपको सबसे पहले नोटिफिकेशंस मिल सके. ठीक है? सो थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो लेक्चर अगेन. सो थैंक यू.